नाशिक शहरातील वृक्षतोडी विरोधात आज पर्यावरण प्रेमींकडून नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, वृक्षप्रेमी, महाविद्यालयीन तरुण तसंच शाळकरी मुलं मोठ्या संख्येने सहभागी झालेत। नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। तसंच गोदावरी नदीत सुरू असलेल्या काँक्रिटीकरणालाही त्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। या सर्व मुद्द्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे। नाशिकमधील या आंदोलनाचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। महाराष्ट्राच्या जनतेला आणि इथल्या राजकारण्यांना देखील, गिरीश महाजनला देखील, की या नाशिक हरित नाशिक आहे, याचा पर्यावरणाचा नाश करू नका। आज जळगाव मध्ये इतकं भकास वातावरण झालेलं, प्रचंड उष्णता आहे, तिथं तुम्ही हरित जळगाव करा अशी आमची मागणी आहे। तर तुम्ही नाशिकला देखील भकास करण्याच्या मागे लागलेले आहे। नाशिक हे एक आध्यात्मिक ठिकाण आहे, हरित नाशिक म्हणून ओळखलं जातं। भविष्यातील पिढ्या या कशा जगतील? या शाळेवर वह्या पुस्तकं घेऊन जाणार नाही, ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जातील। कोरोनाचा काळ आपण बघितला आहे, त्या लोकांनी पैसे देऊन सुद्धा, लाख रुपये देऊन सुद्धा ऑक्सिजन भेटत नव्हता, आणि आपण निसर्गाने दिलेला ऑक्सिजन जर असा हिरावून घेत असू। आणि शहरामध्ये ही झाडं अधिक गरजेची, ग्रामीण भागात मोकळी हवा असते, तिथं एक वेळेस बाजूला राहू द्या, परंतु अशा नाशिकमध्ये जिथं झाड आहे ते पण तोडायचे, हे काही तारखेला धरून नाही। म्हणून आम्ही इथल्या राजकारण्यांना सांगतोय, तुम्ही राजीनामे देऊन टाका, तुम्हाला तर नाशिक सांभाळता येत नसेल। नाशिक शहरामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून सर्रास वृक्षतोडी होत आहे। हायकोर्टाचे आदेश आहे, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे, फायकस प्रजातीचे झाडं अजिबात त्याला हात लावायचं नाही। वड असेल, पिंपळ असेल, कडुनिंब असेल, चिंच असेल, याला अजिबात हात लावायचा नाही असा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा निकाल असताना, त्यांचे आदेश असताना अजिबात सगळे आदेश धारेवरती धरून नाशिक महानगरपालिका काही ठराविक मुठ्ठीवर बिल्डरच्या हितासाठी सर्रास वृक्षतोड करते। 5000 वृक्षांची वृक्षतोड प्रस्तावित होती, त्याच्यापैकी 1213 झाडं यांनी ऑलरेडी कापून टाकलेत। आणि NGT मध्ये आम्ही स्टे घेतलाय, 28 पर्यंत स्टे आहे। परंतु आमचं असं म्हणणं आहे, तुम्हाला जे काही विकास करायचा आहे ते नाशिककरांचा विकास करा। मूठभर भांडवलदारांच्या विकासासाठी तुम्ही नाशिकला विकू नका। नाशिकची जी ओळख आहे क्लायमेट सिटी म्हणून, हरित नाशिक म्हणून, ती तुम्ही उचून देऊ नका। ती आमच्या पुढच्या पिढीचा ऑक्सिजन हिरावून घेऊ नका। आणि जळगाववरून, जामनेरवरून जो लाकूड तोडा इथे आलेला आहे केळीवाला, त्याला इथून हकलून लावण्यासाठी आणि नाशिकसाठी हरित कुंभ करण्यासाठी आणि हरित नाशिकची ओळख टिकून ठेवण्यासाठी हा मोर्चा आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की नाशिकची जी ओळख आहे ती टिकून राहायला पाहिजे, त्याचं ग्रीन कव्हर जे आहे ते अजून वाढलं पाहिजे। जे 400 वर्षाचे जे वडाचे झाड आहेत त्यांना तोडून, लहानपणापासून आम्ही ज्यांच्या खाली खेळलोय, लहानपणापासून आम्ही ज्यांच्या सावलीत वाढलोय, ते तोडून चालणार नाही। आणि अशी जर पुढे अजून परत वृक्षतोड जर यांनी सुरू केली तर आम्ही योजना केलेली आहे, प्रत्येक झाडाला किमान 100 लोक चिपको आंदोलन चिटकून मनपाचा निषेध करतील आणि एकही झाड आम्ही कापू देणार नाही, असा आमचा निकष आहे। आणि हे सांगण्यासाठी आम्ही इथे मोर्चामध्ये जमलेलो आहोत। महापौरांना आम्ही भेटणार आहोत। 41/2006 हे आपल्याला म्हणजे PL मध्ये ऑलरेडी आपल्याला स्टे मिळालेला आहे हायकोर्टाचा। हायकोर्टानंतर हे लोक सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाचा सुद्धा तिथे आपल्याला तीच ऑर्डर कायम ठेवण्यात आलेली आहे। विकास करायचा असेल तर झाडं कायम ठेवून त्याच्या आजूबाजूला तुम्ही वाहतूक पेठ बांधा, पुढे मागे तुम्ही स्पीड ब्रेकर्स लावा, खूप आधी सूचना फलक लावा, एवढे सगळे त्याच्या रिफ्लेक्टर लावा। हे सगळं म्हणजे तुम्हाला झाड आणि माणसं हे दोन्ही वाचवली पाहिजे। विकास करताना तुम्हाला पर्यावरणाचा नाश करता येणार नाही असं हायकोर्टाने अशा सूचना दिलेल्या आहेत, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचा शिक्का आहे। त्यानंतर सुद्धा ऐकलं नाही मनपाने, त्याने बेभाम वृक्षतोड सुरू केली आणि इतकं हास्यास्पद त्यांनी कारण दिलं की ही ऑर्डर जुनी झाली। म्हणजे हे काय आहे? हे काय कायदा, आपण कायदे मानतो की नाही? संविधानाने एक वेळेस ऑर्डर आल्यानंतर पुढे दुसरी ऑर्डर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आधीची ऑर्डर ही काय जाते, म्हणून हे ऐकत नव्हते। तर आम्ही ह्याच्यामध्ये गेलो, NGT मध्ये, हरित लवादामध्ये गेलो। हरित लवादामध्ये गेल्यानंतर आता स्टे आलेला आहे, तरी सुद्धा वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू आहे। हे फक्त नाशिकमधले काहीतरी कमर्शियल हेतू असलेले काही लोकांचा ग्रुप आहे, तो मनपामध्ये जातो। मनपाचे लोक आणि हे ग्रुप मिळून नाशिकमध्ये धडाधड वृक्षतोड, हे एकच त्यांनी उद्देश ठेवलेला आहे, आधी वृक्षतोड करायची आणि नंतर विकास करायचा। ठीक आहे, तुम्हाला कुंभमेळ्यासाठी काम करायचं आहे, तिथे कुंभमेळ्याचा काही संबंध नाही तिथे, म्हणजे पेठ रोड, दिंडोरी रोड, नंतर गंगापूर रोडच्या पुढे गंगापूर गावापर्यंत काय संबंध आहे तिथे? नाही, त्यांना तो हायवे बनवायचा आहे, तो कमर्शियल त्यांचा हेतू आहे। आम्ही असं म्हणत नाही की कमर्शियल हेतू पण नसावा, पण तुम्ही याची काळजी घ्या ना। हे तुम्हाला कायदे ऑलरेडी दिलेले, त्याचं फक्त पालन करा। आम्ही फक्त हे म्हणतो का कायद्याचं पालन करा।
काय माहितीये का, आपण कायद्याचे राजकीय मानतो, बरोबर. आपण कोर्टामध्ये गेलेलो आहोत. आता हरित लवादाचा स्टे आहे, त्यानंतर कोर्टाचं काय म्हणणं असेल त्यावर सगळं आमचं पुढे ठरेल, कारण कोर्ट आमच्या बाजूने येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. जे कायदे ते तर पाळायलाच पाहिजे ना. त्यानंतर काय करायचं असेल, जेव्हा कायदेही पाळले जाते त्यानंतर जे परिणाम होतात ते फार भयंकर होतात. त्यावर जावं असं मला वाटत नाही, कारण आम्ही अहिंसाची पुजारी आहोत. आम्ही त्याच मार्गाने जाणार आहोत आणि अहिंसेची भीती इंग्रजांना वाटली, त्यांनाही वाटते. म्हणून यावेळेस मागच्या वेळेस फक्त मुख्यमंत्री गावात आले तर आमच्या सरकारनं त्यांनी नजर कैद केलं होतं. ही कसली भीती, काय केलं असतं, आम्ही पाठोपाठ निवेदन दिलं असतं. त्यामुळे अहिंसेची भीती केवढी मोठी आहे, याच मार्गाने आम्ही आमचा विजय नक्कीच मिळवू. नाशिकला आम्ही वाचवू, नाशिक जळगाव होऊ देणार नाही.